नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपल्याला उद्योजकता विकासामध्ये प्रकल्प अहवाल या विषयाची इथं माहिती करून घ्यायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यावेळी एखादा उद्योग आपल्याला सुरू करायचा असतो त्यावेळी तो सुरू करण्याआधी मार्केट रिसर्च, बाजारपेठेचा विपणन, बाजारपेठेची पाहणी करणे इथं आवश्यक असतं आणि ही पाहणी करून त्या संबंधीचा अहवाल तयार करणं आणि तो बँकेकडे सादर करणं इथं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा होतं काय की आपण व्यवसाय सुरू करायचा म्हणतो, पण तो व्यवसाय सुरू करायचे भांडवल कुठून आणायचं हा प्रश्न निर्माण होतो. जे भांडवल आवश्यक आहे ते भांडवल जर मिळायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एखादी बँक काढायला लागते. एक छोटा उद्योग असेल तर त्यासाठी बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स अशा इथं आवश्यक असतात, ज्यातून आपल्याला भांडवल मिळू शकतं. तर ज्यावेळी तुम्ही बँकेकडे जाता त्यावेळी बँक पहिला प्रश्न विचारते, म्हणजे तुमच्याकडं भांडवल किती आहे, तुमचं भांडवल किती आहे, आणखी तुम्हाला भांडवल किती लागणार आहे. आता भांडवल किती लागणार, कुठला व्यवसाय करणार, काय करणार, हे जर निश्चित नसेल तर कुठलीही बँक तुम्हाला दारात इथं उभं करून घेत नाही. मग त्या दृष्टीनं काय आवश्यक असतं, तर प्रकल्प अहवाल तयार करणं, म्हणजे आपण जो काही व्यवसाय करायचा आहे त्याचा पूर्ण अहवाल तयार करणं इथं आवश्यक असतं. म्हणजे आपण करायचा व्यवसाय, कुठला व्यवसाय, कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार तुम्ही, त्यानंतर तो व्यवसायाचा आकार काय असेल, त्यासाठी लागणार भांडवल किती, यंत्रसामग्री किती, त्या ठिकाणी जागा किती लागेल, त्यानंतर इमारत कशी लागेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडाव्या लागतात. आणि तुमचा जो प्रकल्प सुरू होणार आहे तो सुरू होणार प्रकल्प किती कालावधीमध्ये सुरू होईल, त्यातून किती नफा मिळेल, संभाव्य नफा किती आहे, आणि दिलेलं भांडवल आपण कसं परत करू शकू, अशा अनेक गोष्टींची खातरजमा इथं करावी लागते. आणि ते सगळ्या गोष्टी इथं प्रकल्प अहवालामध्ये आपल्याला मांडाव्या लागतात. हे सगळं करण्याचं कारण, हा जो अहवाल तयार करतो तो करत असताना आपल्याला भविष्यामध्ये जो प्रकल्प दिसणार आहे त्याची मांडणी आपल्याला त्या अहवालामध्ये करावी लागते. व्यवसायाचं प्रारूप, प्रारूप म्हणजे ब्ल्यूप्रिंट ज्याला म्हटलं जातं, आपण इंग्लिशमध्ये सहजपणे वापरतो शब्द ब्ल्यूप्रिंट. म्हणजे भविष्यामध्ये आपण व्यवसायाकडे कुठल्या दृष्टीनं पाहतो, न पाहिलेले व अंमलात आणायचे व्यवसायाचे स्वप्न जे असतं त्याला व्यवसायाचं प्रारूप असं म्हटलं जातं. हे प्रारूप कसं असेल, त्या ठिकाणी आपला भविष्यामध्ये असणारा व्यवसाय कसा असेल हे आत्ता पाहणं हे इथं आवश्यक असतं. या दृष्टीनं त्याचबरोबर प्रकल्प व्यवहार्यता तपासणं इथं आवश्यक असतं. व्यवहार्यता म्हणजे काय, जर आपण व्यवसाय करायचा म्हटलं तर आपण जो व्यवसाय करायचा आहे कितपत आहे, फार मोठी स्वप्न, फार मोठ्या उड्या एकदम घेऊन चालत नाही, तर टप्प्याटप्प्याने जायला लागतं. थोडा व्यवसायाची प्रगती ही अगदी फास्ट वेगानं, सुपर फास्ट वेगानं होत नसते. कुठलाही व्यवसाय सुरुवातीला अगदी छोटा असतो आणि नंतर तो भविष्यकाळामध्ये तो मोठा मोठा होत जातो. धीरूभाई अंबानींचं आपण उदाहरण नेहमी घेतोय. धीरूभाई अंबानींनी व्यवसाय जो सुरू केला त्याची फक्त 15,000 रुपयापासून सुरुवात केली होती. त्या काळामध्ये 15,000 म्हणजे आता साधारण 2 लाख असतील. तर या भांडवलानेशी सुरू केलेला व्यवसाय आज या ठिकाणी 4.5 लाख कोटीचा टप्पा इथं ओलांडलेला आहे. एवढा व्यवसाय आज दिसतो आपल्याला, परंतु त्याची सुरुवात अगदी छोटी असते. त्या दृष्टीनं जो व्यवसाय करायचा आहे त्याचं प्रारूप आपल्याला तयार करावं लागते. त्यामध्ये आर्थिक प्रश्न कुठले कुठले असणार, आर्थिक अवलंबित्व किती असणार आहे ते बघावं लागतं. तांत्रिक प्रश्न, हे व्यवसाय जर सुरू करायचा आहे त्यासाठी तंत्रज्ञान कुठलं लागणार आहे, आर्थिक भांडवल किती लागणार आहे, वित्तीय साधनं कुठली कुठली आहेत, म्हणजे वित्तीय साधनामध्ये स्वतःचं भांडवल आलं, त्यानंतर बँकांची लोन आली, इन्स्टिट्यूशनची लोन आली, किंवा मोठा जर व्यवसाय असेल त्या ठिकाणी बाह्य संस्थागत निवेशकांची जी लोन्स असतात त्या लोनचा समावेश होतो. नंतर संसाधन, रिसोर्सेस हे आपण कसं सुरू करणार हे देखील. त्यानंतर विपणन साधनं, म्हणजे आपला जो व्यवसाय करायचा आहे ते जो माल आपण तयार करणार तो कसा वितरित करणार, कुणामार्फत वितरित करणार, त्या ठिकाणी असणाऱ्या मार्केटिंग चेन्स, या सगळ्या गोष्टींचा इथं विपणन साधनांचा इथं विचार करावा लागतो. त्यानंतर संभाव्य विक्री कशी करणार, त्यामध्ये नफा किती मिळेल, नफा किती असेल, ब्रेक इव्हन पॉईंट किती असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या अहवालामध्ये मांडाव्या लागतात. म्हणजे नफा हा सहजासहजी मिळत नाही, किंवा एक ठराविक आपण घातलेलं भांडवल आणखी त्यातून मिळणारा नफा, या गोष्टी वेगवेगळ्या असतात. पहिल्यांदा आपण भांडवल उभं करतो, व्यवसाय सुरू करतो,
परंतु असा एक पॉईंट येतो की या ठिकाणी ना नफा ना तोटा, त्याला ब्रेक इव्हन असं म्हटलं जातं. हा जो पॉईंट आहे तो कुठला आहे हे आपले तपासायला लागतं. म्हणजे समजा 10 लाख आपण व्यवसायामध्ये घातले आणि उत्पादन सुरू झालं, परंतु उत्पादन ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तो कुठल्या पद्धतीनं कुठल्या क्षणाला त्या ठिकाणी नफा पण होणार नाही आपल्याला आणि तोटा पण होणार नाही, म्हणजे तेवढं मिनिमम उत्पादन असलं पाहिजे. हा जो पॉईंट असतो त्याला ब्रेक इव्हन असं म्हटलं जातं, ना नफा ना तोटा मुद्दा. तर तो कुठला आहे, किती आहे, ब्रेक इव्हन किती आहे, हे आपल्याला ब्रेक इव्हन किती आहे तो मांडावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला जे आवश्यक आहे ते रोख रक्कम किती, खेळतं भांडवल किती आहे, फिक्स्ड कॅपिटल किंवा स्थिर भांडवल किती आहे, या कितीची आवश्यकता भासते हे आपल्याला इथं मांडावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकल्प अहवालामध्ये मांडाव्या लागतात. सलगपणे आपल्याला या गोष्टी इथं मांडाव्या लागतात आणि त्याची व्यवहार्यता तपासली. ते बँका काय करतात, तर बँका पहिल्यांदा प्रकल्प अहवाल घेतात आणि तो कसा आहे, कसा मांडलेला आहे हे पाहतात, त्याची व्यवहार्यता पाडतात, खरं आहे की खोटा आहे किंवा एक्झॅगरेशन आहे हे आपल्याला ते प्रकल्प अहवालामध्ये ते कळून येतं, त्यांना सहजासहजी कळतं आणि त्यानंतरच या ठिकाणी आपल्याला पुढचं कार्यवाही इथं करता येते. म्हणजे प्रकल्प अहवाल हा उद्योग सुरू करण्याचा पहिला टप्पा असतो. प्रकल्प अहवाल तयार करणं ज्याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. जर प्रकल्प अहवाल चांगला असेल, चांगला फायनान्स मिळाला आणि तो त्या पद्धतीने तुम्ही सुरू केला तर त्या ठिकाणी व्यवसाय हा यशस्वी ठरू शकतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, प्रकल्प अहवाल वेगळा असतो आणि प्रत्यक्ष मांडणी ही वेगळ्या पद्धतीने केलेली असते, त्यामुळं व्यवसायामध्ये अडचणी येतात. आपल्याला माहिती आहे 6 पैकी 1 व्यवसाय फक्त स्थिर काळामध्ये टिकू शकतो, बाकीचे 5 व्यवसाय हे 1 ते 2 ते 3 वर्षामध्ये नामशेष होत असतात. तर हे सगळं टाळायचं असेल तर चांगला प्रकल्प अहवाल करणं इथं. प्रकल्प अहवालाची ही बाजू लक्षात घेतल्यानंतर आपल्याला प्रकल्प अहवाल जो करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा हे पाहणं आवश्यक असतं. आपण फक्त बँकांसाठी व्यवसाय करतो का, किंवा प्रकल्प अहवाल फक्त बँकांसाठी असतो का? तो जसा बँकांसाठी असतो, इन्स्टिट्यूटसाठी असतो, तसा तो स्वतःसाठी देखील असतो. म्हणजे जो आपण व्यवसाय करणार आहे, भविष्यामध्ये जो व्यवसाय आपल्याला उभा करायचा आहे, त्यासाठी जो प्रकल्प अहवाल तयार केला जातो तो अनेक घटकांसाठी हा अहवाल तयार केला जातो. फक्त बँका नाही आहेत किंवा फक्त फायनान्सर जे आपल्याला ज्याच्याकडून कर्ज घ्यायचं आहे तेच फक्त इथं आहेत असं नाहीये. तर त्याच्या व्यतिरिक्त गुंतवणूकदार, समजा एखादी मोठी कंपनी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये जायला लागतं, शेअर्स विकायला लागतात. शेअर्स या ठिकाणी विकायचे असतील तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करावं लागतं. तर हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक प्रकल्प अहवाल इथे तयार करावा लागतो. म्हणजे सहजासहजी आज गेला आणि अमुक भांडवल मिळालं असं होत नाही मार्केटमध्ये. या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री करायला लागते, शेअर्स मार्फत इथं भांडवल गोळा करायला लागतं. तर एक उदाहरण घ्यायचं तर फक्त अनिल अंबानीचं घेता येईल. ज्या ठिकाणी रिलायन्स पेट्रो ही कंपनी इथं मार्केटमध्ये आली, हा जो शेअर्स होता तो साधारण 10 रुपयाचा शेअर्स त्यांनी 550 रुपयाने विकला. तर 550 म्हणजे 540 रुपयांचा जो प्रीमियम आहे तो प्रीमियम सहजासहजी लोक देत नाही आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला प्रकल्प कसा उभा करणार, कोण उभा करणार, प्रमोटर कोण आहेत, तुमची वित्तीय साधनं काय आहेत, पैसे कसे उभं करणार, या सगळ्या गोष्टींची खातरजमा गुंतवणूकदार करून घेत असतो आणि त्यानंतरच पैसे उभे करत असतो. म्हणजे आज आपण एखाद्या कंपनीचा प्रायमरी इश्यू ज्याला म्हणता येईल तो इश्यू आला तर त्या ठिकाणी सहजासहजी पैसे गुंतवले जात नाहीत. त्या ठिकाणी तुमची प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जाते, गुंतवणूकदार अभ्यास करतो आणि त्यानंतरच त्या प्रकल्पाचा पैसे इथं गुंतवत असतो. म्हणजे हा जो अहवाल करणार आहे आपण तो प्रकल्प अहवाल हा गुंतवणूकदारांसाठी असेल. दुसरा या ठिकाणी बँकांसाठी आपण सांगितलं, ज्या वित्तीय संस्थेकडून आपल्याला कर्ज घ्यायचं आहे तर त्या ठिकाणी त्या बँकांकरिता, बँकेमध्ये जाण्याकरिता देखील प्रकल्प अहवाल इथं आवश्यक असतो. नंतर वित्तीय संस्था, आपल्याला माहिती आहे जर मोठा व्यवसाय असेल तर फक्त बँकाच तुम्हाला फायनान्स करतात असं नाहीये, तर बँका व्यतिरिक्त अनेक वित्तीय संस्था असतात. त्याच्यामध्ये भारतातल्या संस्था असतील, त्या ठिकाणी परदेशातल्या संस्था असतील, परदेशातली वित्तीय संस्था, त्याला FII म्हणतो आपण, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, याच्यामार्फत जमा होणारा निधी, बँकातल्या संस्थांमध्ये उदाहरणार्थ LIC असेल, GSA असेल किंवा यांच्यामार्फत होणारे निधी, पेन्शन फंड्स, या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात भांडवलाचा पुरवठा करीत असतात आणि या सगळ्यांचा भांडवल एकत्रित करून आपल्याला ते उद्योग उभारण्याकरता वापरावं लागतं.
तर त्यांच्यासाठी देखील हा प्रकल्प अहवाल इथं तयार केला जातो. त्यानंतर भांडवल उभारणी करण्याकरिता म्हणजे बँकांकडे जात असताना त्याचप्रमाणे दुसरं भांडवलाचा दुसरा जो प्रकार असतो ओन कॅपिटल ज्याला म्हटलं जातं, ते उभं करत असताना तुम्हाला गुंतवणूकदारांकडे जावं लागतं आणि त्यांच्यासाठी देखील प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. त्यानंतर बऱ्याच वेळा एखाद्या प्रकल्पाला शासकीय सवलती मिळत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती असतात. त्या सवलती जर पाहिजे असतील, आपल्याला घ्यायच्या असतील, तर तुम्हाला त्या शासन दरबारी आपल्याला अहवाल हा मांडावा लागतो, प्रकल्प अहवाल मांडावा लागतो. तुम्ही प्रकल्प कसा आहे, कोणता आहे, हे सगळं सांगावं लागतं आणि ती माहिती तुम्हाला त्या शासनाकडे पोचवावी लागते. तर या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. म्हणजे शासना दरबारी जायचं असेल, सबसिडी घ्यायची असेल, त्या ठिकाणी जागा मिळवायची असेल, MIDC मध्ये जायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रकल्प अहवाल तयार होणं इथं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रकल्प अहवाल आपण का करायचा. समजा माझ्याकडे पुष्कळ भांडवल आहे, भरपूर माझ्याकडे भांडवल आहे, पैसा मला आवश्यक नाहीये, बँकांकडून कुठूनही घेण्याची आवश्यकता नाहीये, तरी देखील स्वतःला एक आत्मविश्वास निर्माण होणं आवश्यक असतं आणि त्याकरिता प्रकल्प अहवाल इथं करणं आवश्यक असतं. प्रकल्प अहवाल फक्त इतरांकरतो असं नाहीये, प्रकल्प अहवाल हा स्वतः करता देखील आवश्यक आहे. म्हणजे मी जे भांडवल आज गुंतवणार आहे, माझ्याकडे जो पैसा आहे, तो भांडवल कसं गुंतवणार, कुठं गुंतवणार, या सगळ्या गोष्टी मला इथं माहिती असल्या पाहिजे. हे ज्यावेळी मला माहिती होतील, आता होतील, त्याच वेळी मी इथं एक एक स्टेप पुढे जाऊ शकेन आणि व्यवसायामध्ये उतरू शकेन. अन्यथा व्यवसायात उतरणं तसं सोपं नाहीये. तर या सगळ्या गोष्टींची खातरजमा करण्याकरता प्रकल्प अहवाल हा तयार केला जातो. या ठिकाणी आपल्याला प्रकल्प अहवालाची व्याप्ती लक्षात घेणे आवश्यक आहे. व्याप्ती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी प्रकल्प अहवालामध्ये कोणकोणत्या गोष्टी हव्यात, काय काय असतं त्यामध्ये, या गोष्टी यांना व्याप्ती असं म्हटलं जातं. तर पहिल्यांदा प्रकल्प अहवालामध्ये पहिली गोष्ट असते ते म्हणजे आर्थिक गोष्टी, आर्थिक अंग असतं, इकॉनॉमिक अस्पेक्ट्स हे सगळ्यात महत्वाचे असतात. म्हणजे बहुसंख्य प्रकल्प अहवाल साधारणपणे 90% प्रकल्प अहवाल हे साधारणपणे बँकांसाठी किंवा इन्स्टिट्यूशनसाठी तयार केले जातात, ज्या ठिकाणी भांडवलाची आवश्यकता असते, भांडवल उभारणं आवश्यक असतं आणि ते पटवून देणं त्या बँकेला, त्या वित्त संस्थेला आवश्यक असतं. त्याकरिता भांडवलाची उभारणी केली जाते, त्याकरता प्रकल्प अहवाल हा तयार केला जातो. तर त्या ठिकाणी आर्थिक अंगांमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर भविष्यातील आपला व्यवसाय, भविष्यामध्ये कसा व्यवसाय वाढणार आहे, आता किती उत्पादन होईल, दुसऱ्या वर्षी किती होईल, तिसऱ्या वर्षी किती होईल, या उत्पादनाचा अंदाज घेणं, उत्पादन कसं कसं होणार, या गोष्टी सांगणं आवश्यक असतं. त्यानंतर त्याकरता आवश्यक असणारं भाग भांडवल किती आहे आवश्यक आहे, त्या ठिकाणी किती भांडवल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत ते म्हणजे स्थिर भांडवल आहे, खेळतं भांडवल आहे, त्यानंतर कॅश रिसोर्सेस आहेत, ते किती आवश्यक आहेत ते इथं मांडणं आवश्यक असतं. त्यानंतर भविष्यामध्ये असणारी विपणन, विक्री या संबंधीची स्थिती, म्हणजे उत्पादन कुठलं करणार आहे, ते मार्केटमध्ये कसं येणार, इंटरमिडिएट कुठली असतील, मध्यस्थ कुठले असतील, ते आपण ग्राहकापर्यंत कसं पोचवायचं, त्याकरता विपणनाकरता कुठला प्रकार अवलंबायचा, ब्रँडला कुठला ब्रँड असावा, ब्रँडचं नाव काय असावं, ब्रँडचे या ठिकाणी डिझाईन काय असावं, या सगळ्या गोष्टींची खातरजमा आपल्याला इथं करावी लागते. त्यानंतर संभाव्य बाजारपेठ असते, परंतु संभाव्य बाजारपेठ आपली कुठला आहे, म्हणजे कुठल्या सेगमेंटमध्ये आपण जातो, आपण सगळ्या सेगमेंटमध्ये जाऊ शकत नाही, कुठलं सेगमेंट आपल्या दृष्टीने आवश्यक आहे हे देखील आपल्याला इथं या प्रकल्प अहवालामध्ये मांडावं लागतं. त्यानंतर ब्रेक इव्हन किती आहे, ब्रेक इव्हन मगाशी कन्सेप्ट सांगितली, म्हणजे आपल्याला इतकं उत्पादन करायला लागतं ज्या ठिकाणी आपल्याला नफा पण होणार नाही, तोटा पण होणार नाही, म्हणजे आपलं उत्पादन त्याच्या पुढे गेलं पाहिजे, तरच आपल्याला इथं फायदा होऊ शकतो. तर हे ब्रेक इव्हन पॉईंट किती, त्यानंतर नफा तोटा किती असेल, आणि हे जे आपण भांडवल घेणार आहे हे आपण कसं परत करू शकू, या संबंधीची सगळी माहिती आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये, आर्थिक टप्प्यामध्ये या ठिकाणी मांडावी लागते. म्हणजे जे प्रकल्प अहवालामध्ये ज्या गोष्टी सगळ्या असतात त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे आर्थिक गोष्ट.
ह्या आर्थिक बाबी आहेत त्या इथं मांडल्या जातात. आणि हे फक्त फक्त मांडणं नसतं, म्हणजे पेपरवर मांडलं असं नाही, हे प्रोजेक्शन नसतं. भविष्यामध्ये आपण काय करणार नेमकं या संबंधीचा अंदाज या ठिकाणी ह्या प्रकल्प अहवालातून निर्माण होतो. म्हणजे पेपरवर आपण समजा केलं, आज मी ठरवलं की मला बसलो आणि मी लिहायला बसलो आणि सांगितलं अमुक अमुक करणार आहे, अमुक करणार आहे, माझी कंपनी आज जी स्थापन केलेली आहे ती आज जरी 100 कोटीची असली तरी भविष्यामध्ये 1000 कोटीची होईल, ती 2000 कोटी होईल. आपण पेपरवर मांडणं फार सोपं असतं, परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात येणं इथं अवघड असतं. त्यामुळे ते प्रत्यक्षात कसं येणार आहे या संबंधीची मांडणी तुम्हाला शांतपणे इथं बसून करावी लागते. हा झाला पहिला घटक, म्हणजे ज्याच्यामध्ये आर्थिक घटक जे आहेत ते सगळे प्रकल्पावरमध्ये इथं मांडले जातात.